11वी-12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshops for personality development, Olympiad exam, फाउंडेशन कोर्स, नीट, जेई, सीईटी अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। मसाल्यांची भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या केरळ राज्यातील प्रमुख उत्पादकांकडून निवडलेल्या अनेक मसाल्यांचे दालन आता विट्यात सुरू होत आहे। तुमच्या पहिल्या खरेदीवर मिळणार 20% एवढी विशेष सूट। श्री जय भवानी स्पाइसेस नावाने केरळच्या अस्सल मसाल्यांचे दालन आता विट्यात सुरू होत आहे। चला तर मग आजच भेट द्या आणि स्वयंपाकघरातील लज्जत वाढवण्यासाठी श्री जय भवानी स्पाइसेसचे मसाले खरेदी करा। आमचा पत्ता श्री जय भवानी स्पाइसेस, सावित्रीबाई फुले व्यापार संकुल, हॉटेल विनोद कॅफे शेजारी, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। संपर्क 9995062891। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। स्वर्गीय आमदार अनिल भाऊंच्या नंतर मतदारसंघातील तमाम जनतेला वाटत होते की सुहास भाईंच्यात आम्हाला अनिल भाऊंना पाहिजे आहे। तो क्षण आज खऱ्या अर्थाने मतदारसंघाने अनुभवला। मतदारसंघात एकाच वेळी जवळजवळ 777 कोटी रुपयांचा निधी फक्त रस्त्यासाठी आणून जनतेला दिलेले वचन पूर्ण केले आहे। 777 कोटी रुपयांचा होणारा रस्ता हा चांगल्या दर्जाचा म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटचा होणार आहे। त्यामुळे मतदारसंघाचा दळणवळणाचा प्रश्न कायमचा सुटणार आहे। त्यामुळे स्वर्गीय आमदार अनिल भाऊंच्या नंतर सुहास भैया अधिक भक्कमपणे आणि ताकदीने मतदारसंघासाठी उभे असल्याचे दिसले। पाहुयात काय म्हणाले युवा नेते सुहास भैया बाबर। सव्वा महिन्यापूर्वी आदरणीय भाऊंचं त्या ठिकाणी दुःख निधन झालं होतं आणि खूप भयानक परिस्थिती कुटुंबावरती त्यांच्यावरती किंबहुना मतदारसंघावरती होती। त्यातून सावरायचं कसं असं खूप मोठा प्रश्न आमच्या सगळ्यांच्याच वरती भयानक अशी अवस्था त्या ठिकाणी निर्माण झाली होती। सगळ्या सहकार्यांनी, अनिल भाऊंच्या सहकार्यांनी, सर्व कार्यकर्त्यांनी, सगळ्यांनीच त्या ठिकाणी कुटुंबाला आम्हाला खूप मोठी मदत केली आणि ह्यातून सावरण्याचा एक शक्ती देण्याचा प्रयत्न या मतदारसंघातल्या सगळ्या आम जनतेनं दिला। अनिल भाऊंच्या पश्चात त्यांची ताकद तेवढीच आहे की त्यांनी आम्हाला लोकांचा संग्रह आणि लोकांचं काम हेच जगण्याची एक ऊर्जा त्यांनी भाऊने आम्हाला शिकवली आणि त्यांच्या शिकवणीनुसार आम्ही दुःखातून थोडंसं सावरून आपण काम करत राहिलं पाहिजे या भूमिकेतून आम्ही सर्वजण एकत्र त्या काम करायला लागलो। दुष्काळाची पार्श्वभूमी असलेल्या ह्या मतदारसंघामध्ये अनिल भाऊंनी अख्खं आयुष्य या पाणी योजनेच्या टेंबू योजनेसाठी व्यतीत केलं आणि आज सुजलाम सुफलाम मतदारसंघ करण्याची भूमिका त्यांनी पूर्ण केली। 6व्या टप्प्याचं काम सुद्धा काही दिवसामध्ये निश्चितपणे लवकर चालू होईल, त्याचं ही निविदा उघडलेली आहे। आणि हे सगळं करत असताना त्या मतदारसंघाचा भौतिक विकास होणं खूप महत्त्वाचं आहे। त्याशिवाय मतदारसंघ राज्यामध्ये येणार नाही आणि योजना पाण्याची झाल्यानंतर, शेतीचे उत्पन्न चांगलं निघाल्यानंतर मग ते MSCB असेल, रस्ते असतील, ह्या सगळ्या विषयावरती भाऊंनी खूप मोठ्या पद्धतीनं लक्ष केंद्रित केलं होतं। MSCB साठी नवे ट्रान्सफॉर्मर असतील, नवे सबस्टेशन असतील, हे सगळ्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याचा भाऊंनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला। भाऊ गेले आणि मग थोडंसं सगळ्यांच्या मनामध्ये साशंकता निर्माण झाली की बाबा ज्या कामाचं स्पीड होतं मतदारसंघाचं ते राहणार का, कामं होणार का? तर यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र येऊन निर्णय केला आणि आम्ही ताकदीनं सगळेजण त्या ठिकाणी प्रयत्न करायला लागलो। सगळ्यांनी जबाबदाऱ्या उचलून घेतल्या आणि काही ज्या गोष्टींचा मुंबईमध्ये पाठपुरावा करणं गरजेचं होतं त्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी सुरुवात केली करायला आणि आम्हाला चांगलं यश ते निश्चितपणे आम्हाला मिळाले। कुटुंबामध्ये आणि मतदारसंघावरती एवढा मोठा घाला झाल्यानंतर खऱ्या अर्थानं जर कुणी आधार दिला असेल तर ते आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा असतील, या सगळ्यांनी एक मोठा आधार देण्याचा प्रयत्न केला आणि जी कामं भाऊंनी सुचवली होती, जी कामं त्या मतदारसंघाची पेंडिंग होती, सगळी कामं करण्याचा शब्द आपल्याला दिला होता। मला आज सांगायला आनंद होतोय की महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ MSIDC म्हणजे ह्या सगळं अंडर ते PWDच्या अंडर PWDचे मिनिस्टर आहेत रवींद्रदादा चव्हाण साहेब यांनी एक महामंडळ स्थापन केलं होतं आणि त्या महामंडळाच्या अंतर्गत आणि राज्य शासन असं एकत्र मिळून हॅम आणि EPCच्या माध्यमातून
काही रस्त्यांचा विकास करावा यासाठी त्यांनी एक महामंडळ स्थापन केलं आणि निधीची तरतूद मागच्या बजेटमध्ये झाली आणि त्यांनी कामाला सुरुवात केली होती. अनिल भाऊंची मागणी त्या ठिकाणी काही रस्त्यांची केली होती आणि ते रस्ते व्हावेत यासाठी मोठा प्रयत्न भाऊनी त्यावेळेला केला होता, पण दुर्दैवानं भाऊ आपल्यातून निघून गेले. ते रस्ते झाले पाहिजेत यासाठी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी पाठपुरावा करत होतो आणि ते रस्ते व्हावेत म्हणून प्रयत्न केला. आणि आज मी खऱ्या अर्थानं म्हणजे भाऊ नसताना जो विश्वास सगळ्या नेते मंडळींनी, मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, आणि खरं विशेष आभार मानले पाहिजेत ते PWD मिनिस्टर रवींद्रदादा चव्हाण यांचं या ठिकाणी खूप मोठे आभार मानले पाहिजेत की त्यांनी खूप मोठा आधार तर दिलाच, पण भाऊंच्या नंतर सुद्धा ह्या मतदारसंघावरती त्यांचं सगळ्यांचं लक्ष आहे हे त्यांच्या कृतीतून त्यांनी आज दाखवून दिलंय. मला सांगायला अभिमान वाटतोय की ह्या योजनेमधून आपल्या मतदारसंघातील 132 किलोमीटरची लांबी त्यांनी मंजूर केलेली आहे आणि तब्बल 777 कोटी रुपये ह्या रस्त्यांसाठी आपल्याला त्यांनी दिलेले आहेत, त्याची मंजुरी झालेली आहे. मी सगळ्या मतदारसंघाच्या वतीनं मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि खास करून PWD मिनिस्टर रवींद्रदादा चव्हाण यांच्या मतदारसंघाच्या तमाम जनतेच्या वतीनं मी त्यांचं खूप खूप आभारी आहे. आम्ही तुमचे ऋणी आहोत की तुम्ही खूप मोठं काम आमच्या या मतदारसंघाला दिल्याबद्दल तुमचं मी आभार मानतो. मी रस्त्यांची नावं तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतोय. पहिला रस्ता आहे तो विटा, भांबर्डे, लेंगरे, भूड, वलवण, चिंचाळे, खरसुंडी, मिटकी, बनपुरी, तडवळे, लेंगरेवाडी ते माडगुळेपर्यंत. रस्ता प्रजिमा क्रमांक 25 आहे. हा जवळपास 56 किलोमीटरची त्याची लांबी आहे ती ह्या रस्त्याची कव्हर होते आणि ह्याला 333 कोटी रुपये आपल्याला रवींद्रदादा चव्हाणांनी मंजूर केले आहेत. दुसरा रस्ता आहे तो विटा, पारे, पाडळी, धामणी, हातनूर, मांजर्डे, बस्तवडेपर्यंत रस्ता जातोय. हा रस्ता प्रजिमा 33 किलोमीटरची लांबी या रस्त्याची पूर्ण होते. याला 191 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. तिसरा रस्ता आहे खरसुंडी, बलवडी, गोरेवाडी, तामखडी, गोटी खुर्द, गोटी बुद्रुक, पारे, चिंचणी, मंगरूळ, आळते, चिखलगोटन ते आंधळी. हा प्रजिमा 26 आहे. त्याची 43 किलोमीटरची लांबी पूर्ण होते आणि याला 252.65 एवढे कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर झाले आहेत. 132 किलोमीटरची लांबी 777 कोटी रुपये या रस्त्यांसाठी मंजूर झाले आहेत. मी रविदादांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. 7.5 मीटरनं ह्या रस्त्याचे रुंदीकरण होणार आणि सगळे रस्ते कॉन्क्रीटचे मजबूत होणार. संबंधित कंत्राटदारानं त्याचं 5 वर्षाची देखभाल दुरुस्तीची हमी घ्यायची आहे आणि अतिशय दर्जेदार रस्ते पूर्ण होऊन भाऊनी जो शब्द पूर्वी दिला होता की विट्याला जोडणारे रस्ते किंवा मतदारसंघातल्या सगळ्या रस्त्यांचं जाळं हे खूप मोठ्या पद्धतीनं करण्याचं त्यांनी जे अभिवचन दिलं होतं हे भाऊंच्या पश्चाती पूर्ण होतंय. खूप मोठं यश आज सगळ्या अनिल भाऊंच्या सहकार्यांना या मिळालेलं आहे. एवढं मोठं काम मला असं वाटतं की स्टेट हायवेला, राष्ट्रीय महामार्गाला एवढे पैसे मिळणं स्वाभाविक आहे, पण MDRला पैसे एवढे मोठ्या प्रमाणात एकत्र देण्याची पहिलीच वेळ आहे एका मतदारसंघाला आणि खूप मोठं इतिहासदारासारखं आहे. खूप मोठं काम आदरणीय रविदादा चव्हाण यांनी दिल्याबद्दल मी त्यांच्या सगळ्यांच्या वतीने आभार मानतो. असंच लक्ष त्यांच्या सर्वांचं राहावं अशी त्यांना एक माफक अपेक्षा व्यक्त करणार आहे. मोठं काम या ठिकाणी पूर्ण होते. मला असं वाटते की तुमच्या माध्यमातून आम्हा सर्वांच्या वतीनं कार्यकर्त्यांना आणि आम जनतेला एवढंच अभिवचन द्यायचं आहे की जे स्वप्न भाऊंनी बघितलं होतं, जे स्पीड कामांचं भाऊंचं होतं ते राखण्याचं आणि ते भाऊंची असलेली कामं आणि आम जनतेची असलेली कामं शेतीमधील उत्पादन अनेक पटींनी वाढवण्यासाठी शेणखतास उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विट्यात उपलब्ध. चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येथे शेतीमधील प्रत्येक पिकास पर्याय उपलब्ध. प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन. श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र, नेवरी रोड, शितोळे मार्केट, गाळा नंबर 3, विटा. प्रोप्रायटर प्रमोद पाटील. संपर्क 98 903 13 778.